महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुरुडमध्ये जंजिरा मुक्ती दिन उत्साहात साजरा। विद्यमान नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जंजिरा संस्थानाचा कारभार हिंदुस्थानात विलीनीकरणासाठी जंजिरा मुक्ती संग्राम हा खऱ्या अर्थाने उभा राहिला। या संग्रामात नाना पुरोहित, सुरबानाना टिपणीस, मोहन धारिया, गोविंद निकम, राजाभाऊ चांदोरकर, केशवराव खांबेटे, दत्ता कुंटे, हरिभाऊ भडसावळे या हुतात्म्यांनी लढा देऊन नवाब सर सिद्दी अहमद खान यांनी म्हसळा, मुरुड, जंजिरा, श्रीवर्धन या 3 तालुक्यांचा कारभार राजवाड्यातूनच चालवित होते। हे तिन्ही तालुके 31 जानेवारी 1947 रोजी भारतात विलीन करण्यात आले। नवाब घाबरून गेला। तत्कालीन मुख्यमंत्री बाग खैर यांना भेटून सामीलनाम्यावर सही केली आणि खऱ्या अर्थाने 31 जानेवारी 1948 पासून जंजिरा मुक्ती संग्राम दिन म्हणून ओळखू लागला। यासाठी गेली कित्येक वर्ष रायगड प्रेस क्लब व मुरुड प्रेस क्लब यांनी पुढाकार घेत असून मुरुडच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष आराधना दांडेकर यांच्या हस्ते विजयी चौकात ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, माजी अध्यक्ष भारत रांजणकर, उपाध्यक्ष मोहन जाधव, सहखजिनदार निशांत पवार, सुशील गायकवाड, अमित गायकवाड, जनसंपर्क अधिकारी कमलेश ठाकूर, खोपोली प्रेस क्लबचे सचिव रवींद्र मोरे, विजय मोकल, मुरुड प्रेस क्लबचे अध्यक्ष सिराज शेख, उपाध्यक्ष सुधीर नाझरे, सचिव नितीन शेडगे आदी आवर्जून उपस्थित होते। माजी स्वातंत्र्य सैनिक, पोलीस निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी, शाळा कॉलेजचे विद्यार्थी, विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित राहून हुतात्म्यांना यावेळी मानवंदना दिली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी किशोर पितळे, तृप्ती भोईर, तळा।